नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा प्रॅक्टिस सेट 11 बघणार आहोत. 11 मध्ये प्रॅक्टिसाइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. हे नंबर दिलेले आहे आपल्याला 10 एक्झाम्पल. हे सगळं आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये बघायचे आहे. याचे कसे फॅक्टरायझेशन करायचे हे प्राइम्स नंबरचे हे आपण सगळे बघूया. चला तर फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे 32. याच्यामध्ये दोन मेथड असतात, सोल्युशन, व्हर्टिकल अरेंजमेंट आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. तुम्हाला ती योग्य वाटेल सोडवण्यासाठी, इझी जाईल त्या मेथडने तुम्ही सोडू शकता. मी दोन्ही मेथडने सोल्युशन तुम्हाला दिलेले आहे. ओके, फर्स्ट आपण व्हर्टिकल मेथड बघूया. व्हर्टिकल मेथडमध्ये आता 32चं काय करायचं, आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. 32चं फॅक्टराइज युनिट प्लेसला काय आहे, 2 आहे. 2 आहे म्हणजे काय, कशाने डिवाइड होईल, 2 0 2 6 8. तर कशाने डिवाइड होतो, 2 ने डिवाइड होतो. हे नेहमी लक्षात असू द्या. आता 2 ने डिवाइड केला, 2 ने 32ला डिवाइड केला असता 16. परत 2 ने कशाला करायचं आहे, 2 16 जा 32, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. झालं फॅक्टरायझेशन. आता इथे हे बघा, तुम्हाला 32चं येत नसेल तर मी तुम्हाला 32चं पण सांगून देतो कसं करायचं फॅक्टराइज. 2 1 जा 2, किती उरला, इथे 1 उरतोय बरोबर. 3 मधून 2 मायनस केले, 1 उरला. मग 1 इकडे आला, 2 कडे 1 आणि 2 12 झाले. 2 6 जा 12, हे झाले 16. आलं लक्षात. आणि पुढचं तुम्हाला इझी राहीलच. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते, ही 32 तुम्हाला अशी अशी फॅक्टरायझेशनचे लिहून घ्यायची, इज इक्वल टू साईन द्यायचं. आणि ह्या साईडला हे दिलेले आहे, लेफ्ट साईडला हे काय करायचे, हे असे ना असे मल्टिपलच्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला सर्व लिहून घ्यायचे आहे. 2 2 2 2 2 किती टाइम्स आहे, 5 टाइम्स आहे पहा. 1 2 3 4 5 आणि मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन द्यायचं आहे. हे झालं तुमचं काय फॅक्टरायझेशन. म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन का देता तुम्ही म्हणता, इथं काय हे असतं, 2 इंटू 2 किती होता, 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 16 इंटू 2 32. म्हणजे ही 32 इज इक्वल टू काय, हे 32 आहे. आलं लक्षात. त्यामुळे हे इक्वल टू इथं मध्ये साईन दिल्या जातं. आता हॉरिझॉन्टल मेथड बघूया. हॉरिझॉन्टल मेथड पण सेम आहे. बघा इथे 2 इंटू 16 केलं होतं आपण, इज इक्वल टू किती होतं, 32. नंतर काय 2 इंटू, आता 16चे परत काय फॅक्टर पाडायचे, हा 2 तसा तसा द्यायचा, मल्टिप्लायचा साईन पण तसंच येणार आहे तुमचं. 16ला काय करणार आहे तुम्ही, डिवाइड कर म्हणजे फॅक्टराइज करणार आहे. 16चं फॅक्टराइज कसं येईल, 2 इंटू 8. काल लक्षात 2 ने कव्हर केलं, इथं युनिट प्लेसला काय 6 आहे. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 2 इंटू हा 2 पण तसाच येईल तुमचं. ओके, आता 8चं फॅक्टरायझेशन करायचं. 8 आला युनिट प्लेसला म्हणजे काय येणार आहे तुम्हाला, 2 ने डिवाइड होऊ शकतो म्हणून 2 घेतला. 2 4 चा 8. ओके, आता 4 आहे, 4 पण 4चं काय युनिट प्लेसला 4 म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकतो. म्हणजे 2 हा 2 तसा तसा लिहून घेतला. नंतर 2चं फॅक्टरायझेशन 2 इंटू 2 4 लिहून घेतलं. हे झालं तुमचं फायनल अँसर. हे दोन्ही पण अँसर काय असतं, व्हर्टिकल अरेंजमेंट आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. दोन्हीमध्ये काय अँसर तुमची सेमच येणार आहे. तुम्हाला ती इझी वाटेल ती मेथड तुम्ही लिहू शकता. ओके, चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 57. फर्स्ट आपण व्हर्टिकल अरेंजमेंट बघूया. आता इथे 5 आणि 7 आहे. 5 आणि 7 हे दोन नंबर आहे. आता युनिट प्लेसला काय येतं, 7 आहे. तर तुम्हाला याने 2 ने डिवाइड होईल का, नाही. फर्स्ट स्टेप वाईज जायचं. फर्स्ट 2 ने डिवाइड करायचं, नंतर 3 ने बघायचं, असं स्टेप वाईज 4 5 6 7 असे चेक करत जायचे. आता फर्स्ट आपण कशाने 2 ने बघणार. 2चं फॅक्टरायझेशन मेथडमध्ये इथे युनिट प्लेसला काय पाहिजे, 0 2 6 8 हे डिजिट पाहिजे. आणि 3चं फॅक्टरायझेशन करतो, 3 ने डिवाइड करायचं असेल, यांची ॲडिशन, हे दोन डिजिट दिलेले आहे, यांची ॲडिशन किती आली पाहिजे, 3 ने डिवाइड झाला पाहिजे. आता 5 प्लस, हे बघा मी करून दाखवतो तुम्हाला. इथे 5 प्लस 7 ची काय करायची, तुम्हाला ॲडिशन करायची आहे. 5 प्लस 7 किती होता, 12 होता. 12 3 ने डिवाइड होता का, होता बरोबर. म्हणून 5 ने 3 4 जा 12. ओके, मग डिवाइड होता म्हणजे कशाने, 3 ने ह्या डिजिटला काय होतं, डिवाइड होऊ शकतं. आलं लक्षात.
हे लक्षात असू द्या. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 3 ने डिवाइड होतं हे तर आपल्या लक्षात आलेलं आहे. मग आपण 3 ने काय करू, डिवाइड करू. 3 वन दा 3, किती उरले इथे, 5 मधून 3 मायनस केल्यावर किती उरता, 2 उरता. 2 आणि 7 27. 3 9 दा 27. ओके, 19 काय झालं, 57 ला डिवाइड झालं. आता परत इथे काय, 19 हा काय प्राईम नंबर आहे, त्यामुळे काय 19 वन दा 19. 19 ला फक्त काय 1 ने आणि 19 ने डिवाइड होतं. 19 वन दा 90 झालं हे. आता नेक्स्ट आपल्याला ते स्टेपमध्ये काय लिहायचं, 3 आणि 19 हे काय करायचे, 57 इज इक्वल टू, देअरफॉर 57 इज इक्वल टू 3 आणि 19 हे लिहून घेतले. हा 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो तुम्हाला. ओके, हॉरिझॉन्टल मेथड मध्ये काय 57 इंटू 3 इंटू 19 एवढंच लिहायचंय तुम्हाला. आलं लक्षात. नेक्स्ट स्टेप मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल आहे 23. व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथड दोन्ही पण आहे. आता इथे पण 23 आहे, इथं 23 काय प्राईम नंबर आहे, याच्यामुळे डिवाइड कशाने होईल तुमचा, 23 ला फक्त 23 ने डिवाइड होणार आहे, म्हणून काय लिहिलं आपण 23 इंटू 1. ओके, आणि इथे पण काय 23 इंटू 1 हे झालं हॉरिझॉन्टल मेथडचं एकदम आन्सर, आणि हे काय झालं व्हर्टिकल अरेंजमेंटचा आन्सर. फोर्थ नंबर एक्झाम्पल आहे 150. चला तर मग आन्सर बघूया. इथं कशाने, आता युनिट प्लेसला 0 आहे तर आपण डिवाइड कशाने करू शकतो, 2 ने. बरोबर, आता 2 ने डिवाइड करताना 2 7 दा 14 किती उरतो इथे, 15 मायनस 14 केल्या 1 उरतो. बरोबर, 1 उरला, 1 आणि 0 10 झाले आपले. 2 5 दा 10, 75 ने डिवाइड झालं. आता नेक्स्ट, आता इथं 5 युनिट प्लेसला आलेला आहे, इथे काय आलेलं आहे 5 आलेला आहे. 5 आलेला आहे, मग या दोघांची काय करायला लागेल आपल्याला, ऍडिशन करून 3 ने फॅक्टराइज होतं का हे चेक करावं लागेल. 7 प्लस 5 12, 3 4 चा 12 होतं, म्हणजे 3 ने आपलं काय होऊ शकतं, डिवाइड होऊ शकतं 75 ला. आपण 3 ला 3 2 जा 6, 7 मायनस 6 किती उरता, 1 उरतो. सबट्रॅक्ट केल्यानंतर मग 1 आणि 5 15, 3 5 जा 15, 25 इथे आन्सर आलं. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये युनिट प्लेसला काय 5 आहे, मग आपण कशाने 3 ने आधी दोघांची ऍडिशन केली, 2 आणि 5 ची किती होती 7 होते. 7 3 ने डिवाइड होतं का, नाही. 4 ने पण नाही होऊ शकत. मग नंतर काय तुम्ही 5 ने डिवाइड करू शकता, मग 5 5 जा 25. ओके, 5 1 दा 5 हे झालं तुमचं व्हर्टिकल अरेंजमेंटचं आन्सर. मग आता हे काय व्हर्टिकल अरेंजमेंट ही तुम्हाला काय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये इथे लिहून घ्यायची आहे. ओके, हे झालं तुमचं व्हर्टिकल अरेंजमेंटचं आन्सर. आणि इथे पण काय करायचे तुम्हाला सेम करायची प्रोसिजर फॉलो. आता इथे काय 2 इंटू 75 150, 2 इंटू 75चं फॅक्टरायझेशन करायचं, नंतर 3 इंटू 25 75, 2 आणि 3 हे तसे लिहून घ्यायचे. परत 25चं फॅक्टरायझेशन करायचं, 25चं फॅक्टर 5 इंटू 5 25, 5 5 25 हे झालं तुमचं आन्सर. हे दोन्ही आन्सर बघा सेमच असणार आहे तुमचे. मला ती इझी वाटेल ती मेथड सॉल्व्ह करा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 5th नंबर एक्झाम्पल आहे 260. व्हर्टिकल मेथड मध्ये आता इथे युनिट प्लेसला काय आहे 6 आहे. 6 आहे म्हणजे कशाने 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 1 दा 2. आता इथं 1 ला काय करता, 1 ला डिवाइड होत नाही म्हणून तिथं 0 घेतला. नंतर 16 ला 2 8 जा 16. नंतर इथं 2 ने काही युनिट प्लेसला 8 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होईल. 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. नंतर परत युनिट प्लेसला 4 आहे, मग परत आपण 2 ने डिवाइड करू. 2 2 जा 4, 4 आली, 2 2 जा 4, 4 5 मायनस 4 किती होता 1 उरतो तुमचा, 1 रिमेनिंग राहतो. 1 आणि 4 14, 2 7 जा 14 27 आलं. आता इथे काय 7 युनिट प्लेसला 2 ने डिवाइड नाही होणार, मग आपण 3 ने डिवाइड होतं का बघू. या दोघांची ऍडिशन करा. 2 प्लस 7 किती होता 9, 3 3 जा 9 म्हणजे याला आपण डिवाइड करू शकतो. मग काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप मध्ये 3 ने डायरेक्ट 3 9 जा 27 करू शकतो आपण. ओके, 3 9 जा 27 आलं. परत 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 झालं. हे स्टेप सॉल्व्ह करून सर्व
इथे 1 आला पाहिजे, शेवटला रिमेनिंग काय राहायला पाहिजे, तुमचा 1 राहायला पाहिजे, हे नेहमी लक्षात असू द्या. तोपर्यंत तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्हच करायचं, हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करत राहायचं आहे. मग ही काय 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स, 1 2 3, नंतर 3 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स, तसे लिहून घेतलेले आहे आपण. हॉरिझॉन्टल मेथड मध्ये सेम हे स्टेप आहे बघा, 2 इंटू 108 करायचं, ही 2 इंटू 108, 2 इंटू 54. ओके, फक्त हा 2 काय होतो, मल्टिप्लिकेशन, 2 इथं इंटू, हा 2 आणि इंटू 10, 2 इंटू 108 केला आपण पहिल्यांदा, नंतर हा 2 आणि हा 2 इथे लिहून घ्यायचा आहे, आणि किती आहे 54. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये 1 2 3, ओके, आणि 27, 2 2 2 आणि 27. नेक्स्ट स्टेप मध्ये हे 3 2 येतील, आणि हा 3 इंटू 9 हे बघा, 1 2 3 3 9. नेक्स्ट स्टेप मध्ये हे फायनल किती येतील, सर्व येतील, आणि हा 3 येईल शेवटी. ओके, हे झालं तुमचं आन्सर. हा 1 पण तुम्ही लिहू शकता, पण 1 लिहिला मल्टिप्लाय करताना लिहिला, नाही लिहिला तरी चालत असतो, म्हणून आपण जास्त करून लिहित नाही, कारण 1 ने मल्टिप्लिकेशन केलं तरी आन्सर तेच येत असतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, 208. आता इथं 208 मध्ये काय करायचं, युनिट प्लेसला 8 आहे, म्हणून आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 10 जा 20, आणि 2 4 जा 8. ओके, 2 4 जा 8 किती आलं, 104. युनिट प्लेसला 4 आहे, परत 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 5 जा 10, आणि 2 2 जा 4. नंतर 2 1 जा 2, युनिट प्लेसला 2 आहे म्हणून परत 2 ने डिवाइड, 2 1 जा 2, आणि 2 2 जा 4, 1 रिमेनिंग आहे, 1 आणि 2 12, 2 6 जा 12. ओके, 26 आला, युनिट प्लेसला 6 आहे, परत 2 ने डिवाइड होईल, 2 1 जा 2, आणि 2 3 जा 6. नंतर 13 1 जा 13. आता इथे काय करणार आहे, आपली ही फॅक्टरायझेशन लिहून घेणार आहोत. हॉरिझॉन्टल मेथड मध्ये सेम, हॉरिझॉन्टल मेथड पण तशीच करायची आहे. कसं सॉल्व्ह केलंय बघून एकदा व्यवस्थित. ओके, सेम अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं सेम तसंच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 7th नंबर, 765 व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये. आता इथे ह्या तिघांची काही किती डिजिट असो, 2 ने डिवाइड होईल का युनिट प्लेसला, 5 आहे म्हणून नाही होणार, आपण 3 ने बघू. या तिघांची एडिशन काय, 7 + 6 + 5 किती होईल, 7 + 6 किती 13, 13 + 5 18. ओके, 18 झाली या तिघांची ऍडिशन, 3 6 जा 18, म्हणजे या डिजिटला, हे तिन्ही ही संख्या आहे, हिला काय होतं आपलं डिवाइड होऊ शकतं. ओके, मग आपण 3 ने डिवाइड करू. 3 2 जा 6, 7 - 6 किती होता, 1 रिमेनिंग राहतो, 1 आणि 6, 1 आणि 6 राहिला, मग किती करशाल तुम्ही, 3 5 जा 15, 3 5 जा 15, मग किती 1 रिमेनिंग, 16 - 15, 1 रिमेनिंग राहिला, मग काय करणार तुम्ही, 1 परत इकडे, 1 आणि 5 राहिले. ओके, मग 15 राहिला, 3 5 जा 15. ओके, झालं तुमचं फॅक्टरायझेशन. हे नंतर नेक्स्ट 255 ला फॅक्टराइज करायचं आहे. 3 ने युनिट प्लेसला परत 2 ने 5 आहे, म्हणून आपण ह्या तिघांची काय करू, ऍडिशन करू. 5 + 5 10, आणि 2 12, 3 4 जा 12. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये म्हणजे 3 ने आपलं डिवाइड होऊ शकतं ह्या 255 ला. मग आपण ह्या स्टेप मध्ये आता 3 ने डिवाइड करूया. 3 8 जा 24, 1 रिमेनिंग राहिला, 15 झाले हे, 2 5 जा 15, 85 राहिले. तर 85 ला 2 ने डिवाइड होतं का आपण बघू, युनिट प्लेसला 5 नाही होणार. 3 ची दोघांची ऍडिशन केल्यावर किती होती, 13 होती, 8 + 5 13, 3 ने पण डिवाइड नाही होणार. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आपण 4 ने होईल का, नाही, 4 ने डिवाइड व्हायसाठी 2 8 2 6 8 हे पाहिजेत. ओके, 0 हे युनिट प्लेसला पाहिजेत असतात, म्हणजे याने पण होऊ शकत नाही 4 ने, मग आपण 5 ला, युनिट प्लेसला 5 असल्यामुळे 5 ने डिवाइड होऊ शकते. ओके, 0 आणि 5 असेल तर युनिट तर 5 ने डिवाइड होते. मग आता इथे काय, 5 1 जा 5, 8 - 5 किती होतात, 3 रिमेनिंग राहतात, 3 आणि 5 35, 5 7 जा 35. ओके,
म्हणजे 17 5चा किती होता 85. 17 1 दा 17. आता हे अरेंजमेंट करून घ्यायची आहे. याची वर्टिकल फॉर्म आहे, याची अरेंजमेंट इथं करून घ्यायची आहे तुम्हाला. ओके, हे झालं तुमचं अँसर 765चा. हे हॉरिझॉन्टल मेथडचा अँसर आहे. तर इथे आहे युनिट प्लेसला 2. 342 ला डिवाइड करता युनिट प्लेसला काय आहे तुमचा 2 आहे. 2 आहे तर कशाने 2 ने डिवाइड होऊ शकतं. मग 2 1 दा 2, 1 रिमेन राहिला 14, 2 7 दा 14, 2 1 दा 2, 171 राहिला. आता इथे काय युनिट प्लेसला 1 आहे, 2 ने डिवाइड नाही होणार. मग तिघांची ॲडिशन करा. 1 + 7 8, 8 + 1 9, 3 3 दा 9, म्हणजे या डिजिटला तुमचं काय होऊ शकतं 3 ने डिवाइड होऊ शकतं. ओके, मग 3 5 दा 15, किती राहिले 2 रिमेनिंग राहिले 17 - 15, 2 रिमेनिंग, 2 आणि 1 21, 3 7 दा 21, 57 आले. इथे परत 2 ने डिवाइड नाही होणार, युनिट प्लेसला 7 असल्यामुळे दोघांची ॲडिशन करा. 5 + 7 12, 12 3 4 दा 12, म्हणजे याला डिवाइड होऊ शकतं. मग 3 19, 3 1 दा 3, 2 उरले, 2 आणि 7 27, 3 9 दा 27. ओके, आणि 19 1 दा 19. हे तुम्हाला फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. हे झालं तुमचं हॉरिझॉन्टल मेथडचं अँसर सोल्युशन आणि हे व्हर्टिकल अरेंजमेंटचं सोल्युशन. आता इथे आहे 377. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, इथे तुम्ही 2 ने डिवाइड करून बघा. युनिट प्लेसला 7 आहे, नाही होऊ शकत. तिघांची ॲडिशन करा. तिन्ही डिजिट 7 + 7 14, 14 + 3 17, म्हणजे 3 ने पण डिवाइड होऊ शकत नाही, 4 ने पण नाही होऊ शकत, 5 ने पण नाही, 6 ने पण नाही, 7 नाही, 8 9 10 डायरेक्ट कशाने डिवाइड होतं 13 ने डिवाइड होत आहे. ओके, मी करून बघितलेलं आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. होत नाही, त्यामुळे मी कशाने डायरेक्टली 13 ने डिवाइड केलेलं आहे. 13 2 जा 26 आणि 13 3 जा किती होतं 39 होतं. म्हणजे आपण किती 13 2 जा किती करू 26, 26 आणि 26 37 - 26 केले असता किती रिमेनिंग राहतं तुमचे 11 रिमेनिंग राहतं. ओके, मग 117 आपले रिमेनिंग राहतील इथं. ओके, 117 रिमेनिंग राहिल्यावर 13 9 चा 117. ओके, म्हणजे 2 आणि 9 आला, म्हणजे 13 29 चा किती येतं 377 तुमचा अँसर येत आहे. ओके, 29 1 दा 29. नंतर इथे हे लिहून घ्यायचं आहे अँसर. लास्ट एक्झाम्पल आहे 559. तर इथे युनिट प्लेसला 9 आहे. ओके, 2 ने डिवाइड नाही होऊ शकत, 3 ने होतं का बघू. 9 + 5 14, 14 + 5 19, नाही होऊ शकत. मग डायरेक्ट कशाने डिवाइड होत आहे आपलं 13 ने डिवाइड होत आहे. 13 4 जा 52. ओके, 52 झाले तुमचे. मग रिमेनिंग काय 55 - 52 केल्यावर 3 रिमेनिंग 3 आणि 9 39. 13 3 जा 39. ओके, मग नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये काय 4 3 ने याला डिवाइड करून घ्यायचं. 4 3 जा. आता हे तुम्ही म्हणशाल डायरेक्ट मी 43 का डिवाइड केला, हा कोणता नंबर आहे प्राईम नंबर आहे, त्यामुळे कशाने डिवाइड होऊ शकतो आपलं 43 ने. लक्षात नेहमी लक्षात असतं प्राईम नंबर आला म्हणजे तुमचा काय 1 आणि तो इट सेल्फ नंबर असतो त्याने डिवाइड होत असते, म्हणून मी डायरेक्टली करून घेतलं. मी तुम्हाला सांगितलं 2 ने कशाने डिवाइड होईल का. तुम्हाला प्राईम नंबर 1 to 100 लर्न करणं म्हणजे करणं आहे. तुम्ही लर्न केले तुम्हाला लगेच लक्षात येईल कोणता प्राईम नंबर आहे कोणता नाही. त्याच्यामुळे तुम्ही डिवायडेशन ही एक्झाम्पल फॅक्टरायझेशन अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे सर्व. ओके, चॅप्टर एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला हे लर्न नसेल सर्व, तुम्ही 6th स्टँडर्डचं एकदा बुक बघा, त्याच्यामध्ये चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ती
पहिल्यांदा लर्न करून घ्या कसं फॅक्टरायझेशन करता, कसं मेथड आहे, कशाने फॅक्टरायझेशन केलं गेलं पाहिजे. आता मी तुम्हाला 2चं 3चं 4चं असं 10 पर्यंत सांगितलं आहे. ओके, पण पुढचे नंबर तुम्हाला बघायचे असतील तरी बघू शकता. ओके, 13 14 1 दा 43. हो, 43 1 दा 43. याचा आन्सर 13 आणि 43 लिहून घेतलेला आहे. तर हॉरिझॉन्टल मेथडमध्ये पण सेम तसंच 33 इंटू 43 किती आलं तुमचं 559. हे झालं तुमचं आन्सर. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू. आणि बाकीचे पण व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता. ओके, ते पण अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेला प्रयत्न केलेला आहे. चला तर मग बाय.